नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक नवीन कथा घेऊन आले आहे। कथेचं नाव आहे लोभी काजी। कथेचं नाव काय आहे? लोभी काजी। कथा सुरू करण्या अगोदर ज्या मुलांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केले नाही अशाने लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। पहा, एके दिवशी दरबारात सम्राट अकबर आपल्या दरबारी लोकांशी काही मुद्द्यांवर चर्चा करत होता। त्याच वेळी एक शेतकरी आपली तक्रार घेऊन तिथे आला आणि म्हणाला, साहेब न्याय करा, मला न्याय हवा आहे। हे ऐकून सम्राट अकबराने घडलेला प्रकार सांगितला। शेतकरी म्हणाला, महाराज, मी गरीब शेतकरी आहे। काही काळापूर्वी माझ्या पत्नीचे निधन झाले आणि आता मी एकटाच राहतो। माझे मन कोणत्याही कामात गुंतलेले नाही, म्हणून एके दिवशी मी काजी साहेबांकडे गेलो। त्याने मला मनशांतीसाठी येथून दूर असलेल्या दर्ग्यात जाण्यास सांगितले। त्यांच्या बोलण्याने प्रभावित होऊन मी दर्ग्यात जायला तयार झालो, पण त्याच वेळी इतकी वर्षे कष्ट घेतलेल्या सोन्याच्या नाण्यांच्या चोरीची मला चिंता वाटू लागली। सोन्याच्या नाण्यांची चोरीची मला चिंता वाटू लागली। हे मी काजी साहेब यांना सांगितल्यावर त्यांनी सांगितले की ते सोन्याची नाणी सुरक्षित ठेवतील आणि परत आलो की मला परत करतील। त्यावर मी सर्व नाणी एका पिशवीत टाकून त्यांना दिली। सम्राट अकबर म्हणाला, बरं मग काय झालं? शेतकरी म्हणाला, सर, मी नाणी असलेली थैली त्यांना दिली आणि दर्ग्याला भेट देण्यासाठी प्रवासाला निघालो। नंतर काही दिवसांनी परत आल्यावर काजी साहेबांनी ती पिशवी मला परत दिली। मी पिशवी घेऊन घरी परतलो आणि ती उघडली, त्यात सोन्याच्या नाण्याऐवजी दगड होते। याबाबत मी काजी साहेबांना विचारले असता ते रागाने म्हणाले की तू माझ्यावर चोरीचा आरोप करत आहेस। असे बोलून त्याने आपल्या नोकरांना बोलावून मला खूप मारले आणि मला हकलून दिले। शेतकऱ्याचे म्हणणे ऐकून सम्राट अकबराने बिरबलाला प्रकरण मिटवायला सांगितले। बिरबलाने शेतकऱ्याच्या हातातून पिशवी घेतली, आतून ती पाहिली आणि महाराजांना थोडा वेळ विचार करायला विचारले। सम्राट अकबराने बिरबलाला 2 दिवसाचा अवधी दिला विचार करायला। घरी जाऊन बिरबलाने आपल्या नोकराला एक फाटलेला कुर्ता दिला आणि म्हणाला, हा कुर्ता नीट शिवून घे। नोकर कुर्ता घेऊन निघून गेला आणि काही वेळाने नीट शिवण काम करून घेऊन आला। कुर्ते पाहून बिरबल खुश झाला। कुर्ता फाटला नाही अशा रीतीने रब केला होता। ते पाहून बिरबलाने नोकराला शिंपीला बोलावून घेऊन येण्यास सांगितले। काही वेळात नोकर शिंपी सोबत आला। बिरबलाने त्याला काहीतरी विचारले आणि परत पाठवले। दुसऱ्या दिवशी बिरबल दरबारात पोहोचला आणि त्याने शिपायाला काजी आणि शेतकरी दोघांनाही दरबारात आणण्याचा आदेश दिला। काही वेळातच शिपायाने काजी आणि शेतकऱ्याला सोबत आणले। यानंतर बिरबलाने शिपायाला शिंपीलाही बोलावण्यास सांगितले। हे ऐकून काजीला धक्का बसला। शिंपी येतात बिरबलाने त्याला विचारले, काजीने तुला काही शिवायला दिले आहे का? तेव्हा शिंपी म्हणाला, काही महिन्यांपूर्वी मी त्याची नाण्याची पिशवी शिवली होती। यानंतर बिरबलाने काजीला विचारण्याचा आग्रह धरला, तेव्हा त्याने घाबरून सर्व काही खरे सांगितले। काजी म्हणाले, महाराज, एकाच वेळी इतकी सोन्याची नाणी पाहून मला लोभ आला, मला माफ करा। सम्राट अकबराने काजीला त्याची सोन्याची नाणी शेतकऱ्याला परत करण्याचा आदेश दिला आणि काजीला 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षाही ठोठावली। यानंतर पुन्हा एकदा सर्वांनी बिरबलाच्या शहाणपणाचे कौतुक केले। तात्पर्य, कधीही कोणाचाही लोभ किंवा फसवणूक करू नये। तर अशा प्रकारे लोभी काजी ही अकबर बिरबलाची कथा संपलेली आहे। जर मुलांना तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर कथेला जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।